आजऱ्याच्या नव्या पाणीपुरवठा योजनेवर प्रश्नचिन्ह, ठेकेदाराच्या कामगिरीवर संशय असल्याचे अन्याय निवारण समितीचे निवेदन, अन्यथा समिती करणार तीव्र आंदोलन। आजरा शहरातील नागरिकांना दिलासा देणारी नवीन पाणीपुरवठा योजना कमालीची रेंगाळले। नवीन योजनेद्वारे पाणी सोडण्यात आलेल्या भागातही अनेक अडचणी निर्माण झाल्यात। या अडचणीचे मूळ ठेकेदारांकडून पुरवण्यात येणाऱ्या साहित्यामध्येच असल्याचा संशय उपस्थित झालाय। याबाबत आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीने प्रश्न उपस्थित करीत लेखी निवेदन प्रसिद्ध केले। समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे यांनी या गंभीर प्रकरणी नगरपंचायतकडे थेट माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत सविस्तर माहिती मागवले। श्री बामणे यांनी मागितलेल्या माहितीमध्ये मंजूर निविदा क्रमांक, ठेकेदारांचे नाव व पत्ता, निवेदनाचा मूळ कालावधी, वाढीव मुदतीचे आदेश, मोटर पंपाची संख्या व अश्वशक्ती, पाईपचे मेक व प्रेशर तपशील, वापरलेले सिमेंट, स्टील, वॉलचे ब्रँड, मंजूर अंदाजपत्रक व प्रत्यक्ष खर्च तसेच देयकांची नोंदवही, पूर्व अपूर्व कामाचा अहवाल, कामावर देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे, डिझाईन व नकाशे तसेच नगरपंचायतीकडे आलेल्या तक्रारी व त्यावरील कारवाई यांचा समावेश आहे। समितीने स्पष्ट केले आहे की या सर्व माहितीचा सखोल अभ्यास करून पुढील कायदेशीर पावले उचलली जातील। शहरातील नागरिकांचे लक्ष आता नगरपंचायत व ठेकेदारांच्या भूमिकेकडे लागले आहे। दरम्यान शहरवासियांना अजूनही नियमित व सुरळीत पाणीपुरवठा मिळत नसल्याने संताप व्यक्त होतोय, पण त्याबाबत प्रशासनाकडून सकारात्मक कार्यवाही होत नाही। आता याबाबत समाधानकारक उत्तर न मिळाल्यास व्यापक आंदोलन करणार असल्याचा इशारा समितीच्या निवेदनातून देण्यात आलाय। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।